नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. जाहीर झालेला याबाबत काय याविषयी सांगाल की वचननामाच्या बाबत काय फरक पडेल का? काय वचननामा? आता वचननामा मध्ये काहीतरी नवीन योजना काय 1500 रुपये द्यायची. हो. अरे ज्यांनी 1500 रुपये द्यायला विरोध केला, योजनेला आमच्या विरोध केला, त्या योजनेत खोडा घातला, त्या योजनेच्या विरोधात कोर्टात गेले, तुम्ही महिलांना विकत घेताय का, महिलांना भीक देताय का, अशा प्रकारचं वक्तव्य केलं. आणि ज्यांनी त्यांना वाटलं नव्हतं की लाडकी बहीण योजना आम्ही सुरू करू आणि अंमलात आणू, परंतु ती सुरूही झाली, अंमलातही आली, माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसेही जमा होऊ लागले, त्यामुळे त्यांची पोटदुखी वाढलेली आहे. आणि म्हणून जे त्याला द्यायला दानच लागते, हे फक्त बोलायचं आहे, बोलाची भात आणि काय बोलाचीच कढी, याला द्यायला दानच लागते. हे घेणारे आहेत, देणारे नाही आहेत. त्यामुळे मला वाटतं याचा काही परिणाम या ठिकाणी त्यांचा वचननामा, इतके वर्ष 20-25 वर्ष काय केलं तुम्ही? साधे काँक्रीटचे रस्ते नाही केले, खड्डेमुक्त प्रवास नाही दिला, प्रदूषण वाढवून ठेवलं, त्यामध्ये STP साधे केले नाही, मेट्रोला विरोध केला, मेट्रोला स्टे दिला, सगळ्या कामाला स्थगिती दिली. त्यांच्या 2.5 वर्षाच्या काळात सांगा मला, प्रत्येक कामाला स्थगिती, ते स्थगिती सरकार होतं. आमचं विकासाला गती देणारं प्रगती सरकार आहे. आणि खऱ्या अर्थाने मी एक विचारतो की तुम्ही 2.5 वर्षामध्ये राज्यामध्ये आणि महापालिकेमध्ये एका तरी कार्यकर्त्याला काम दिलं का? एका तरी कार्यकर्त्याला छोटंसं काम दिलं? एका तरी कार्यकर्त्याला SEO बनवलं? काय केलं हे तरी सांगा. मुंबईकरांसाठी, मराठी माणसासाठी मुंबईच्या बाहेर फेकला गेला, वसई विरार नालासोपारा गेला, इकडं बदलापूर वांगणीला गेला, कुणामुळे गेला? या मुंबईकरांना पुन्हा परत आणण्याचं काम आम्ही करणार आहोत, त्यांना घरं देण्याचं काम आम्ही करणार आहोत. फास्ट करायचं आहे आणि मुंबई सुपरफास्ट करायचं आहे. आम्ही बोलत नाही, फक्त करतो आहे, केलं आहे. काँक्रीटचे रोड जाऊन बघा, STP बघा, मेट्रो बघा, या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना बघा, सगळी कामं जागेवर आहेत. अटल सेतू बघा, कोस्टल रोड बघा, कोणी केलं आहे? हे महायुतीने केलेलं आहे. आणि त्यामुळे मुंबईकर जनता सुज्ञ आहे. मुंबईकर जनता कामाला महत्त्व देणार. हे मुंबईपासून तोडणार, मराठी माणसापासून तोडणार, हे दरवर्षाची घ्यायची CPT कॅसेट आहे त्यांची. बाळासाहेब ठाकरेंचा त्याला लोक बिलकुल यामध्ये थारा देणार नाहीत. लोकांना भावनेचं राजकारण नाही, लोकांना विकासाचं राजकारण पाहिजे, जे महायुतीने सुरू केलेलं आहे. साहेब, तुम्ही ठाण्यामध्ये चांगलं वातावरण केलं आहे महायुतीच्या एकूण ह्याच्यामध्ये, पण मात्र नवी मुंबई असेल, मीरा भाईंदर असेल, या ठिकाणी भाजपकडून महापौर स्वतःकडे ओढण्यासाठीची एक रस्सीखेच त्या ठिकाणी सुरू आहे. आम्ही मैत्रीपूर्ण तिथे लढत आहे आणि त्यामध्ये देखील मीरा भाईंदर असेल, नवी मुंबई आहे, त्या ठिकाणी देखील शिवसेनेची मोठी ताकद आहे आणि शिवसेनेने काम केलेलं आहे. आणि नक्कीच आम्ही त्या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक जे उमेदवार केले, ताकदीचे उमेदवार आहेत, शिवसेनेला मोठं यश मिळेल. साहेब, बाळासाहेब ठाकरेंचा ठाण्याचा धान्या वाघ हा आमच्यासोबत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले, त्यावर उद्धव ठाकरेंनी टीका केली की ते ठाण्याचे पण नाहीत आणि धान्या वाघ पण नाही. ते तर पहिले म्हणायचे शिवसेना ठाण्यापुरती आहे, एकनाथ शिंदे ठाण्यापुरता आहे. आता झालेल्या नगर परिषदेमध्ये एकनाथ शिंदेने दाखवलं, एकनाथ शिंदे ठाण्यापुरता नाही, चांदा ते बांधापर्यंत आहे. समजलं की नाही? त्यामुळे ते तर फिरलेच नाही राज्यामध्ये. त्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं आणि म्हणून त्यांची परिस्थिती काय झाली पाहिलं आपण. त्यामुळे मला त्यांच्यावर काय बोलायचं नाही. मी विकास आरोपाला आरोपाने नाही, कामाला कामाने उत्तर देतो आहे. आणि या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत देखील कामाच्या जोरावर महायुतीचाच भगवा झेंडा फडकेल, महायुतीचाच महापौर होईल आणि 29 महापालिकांमध्ये देखील महायुतीच जिंकेल. लाडके भाऊ असतील, BDT चाळीची घरं कोणी दिली? आम्ही दिली. आंबेडकरनं, रमाबाई आंबेडकरनं 17,000चा प्रकल्प, 17,000 घरांचा प्रकल्प कोण करतं आहे? 20 वर्ष यांच्याच कुठल्या तरी बिल्डरने ते थांबवलं होतं. मग त्याला आम्ही चालना देतो आहे. मुंबई बाळासाहेबांचं स्वप्न होतं झोपडपट्टी मुक्त, 40 लाख लोकांना मोफत घर देण्यात आम्ही निर्णय घेतला आहे. आज 12,000 गिरणी कामगारांना घरं आम्ही दिली, 1 लाख लोकांना आणखी देणार आहोत. या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना हक्काचं घर, स्वतःचं घर देण्यासाठी कोशी आम्ही दिला, 20,000 वाट देणार. आम्ही पागडीमुक्त मुंबई केली. सगळे रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प जे होते, रिडेव्हलपमेंट थांबली होती, त्याला आम्ही चालना दिली.
काय केलं यांनी हे तर सांगावं मुंबईसाठी. फक्त आणि फक्त मी कालच्या भाषणामध्ये परवाच्या बोललेलं आहे, फक्त मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे असं मग त्यांनी पाहिलं आणि याच प्रकारे त्यांनी मुंबईकडे पाहिलेलं आहे. आम्ही मुंबईचा विकास पाहतो, ते स्वतःचा विकास पाहत आहेत, ते स्वतःचा स्वार्थ बघतायत. आम्हाला यामध्ये मुंबईचा विकास, मुंबई स्वच्छ सुंदर सुरक्षित